नमस्कार सर्वांना. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा हा दुसरा आणि जानेवारी ते मार्च 2024चा अंतिम टप्पा. याच्यानंतर पुढचे टप्पे जे चालू होतील ते 5 जानेवारीच्या परीक्षेनंतर चालू होतील. म्हणजे आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या बाबतीत मी म्हणतोय पुढचे आपले टप्पे रोजच चालू राहणार आहेत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा हा टप्पा आपण सुरू करतोय. मागच्या टप्प्यामध्ये आपण थेअरी आणि त्याच्याखाली असणारे प्रश्न अभ्यासले. या टप्प्यामध्ये आपण काही प्रश्नोत्तरांचा अभ्यास करणार आहोत की जे महत्त्वाचे आंतरराष्ट्रीय घडामोडी जे घडलेल्या आहेत त्या प्रश्नोत्तराच्या स्वरूपामध्ये आपण अभ्यासणार आहोत आणि त्याचं थोडंफार एक्सप्लेनेशन आपण अभ्यासणार आहोत. तर आजचा आपला पहिला प्रश्न पहा. कोणत्या देशानं ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीजचं सदस्यत्व सोडत असल्याची घोषणा केली? एका देशानं या OPEC आपण याला म्हणतो ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज याचं सदस्यत्व सोडत असल्याची घोषणा केली. त्या देशाचं नाव कदाचित आपल्याला विचारतील तर त्या देशाचं नाव अंगोला आहे, हे लक्षात ठेवायचं. अंगोला या देशानं OPECचं सदस्यत्व सोडत असल्याची घोषणा केलेली आहे. तशा प्रकारे कधी केली आहे? अलीकडच्या कालावधीमध्ये केली आहे, म्हणून आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. 1 जानेवारी 2024 पासून सदस्यत्व सोडत असल्याची घोषणा केलेली आहे. आणि यापूर्वी मग कोणत्या देशांनी सदस्यत्व सोडलं होतं ते पण इथे दिसतंय. 2019 मध्ये कतार या देशानं आणि 2020 मध्ये इक्वाडोर या देशानं ओपेकचं सदस्यत्व सोडलं होतं मागच्या काही कालावधीमध्ये. आपल्यासाठी महत्वाचं आहे 2024 मध्ये कोणी सदस्यत्व सोडलंय का? तर हो, घोषणा केली. अंगोला या देशानं घोषणा केली आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न घेऊयात. आपला पुढचा प्रश्न आहे, केंद्रीय कॅबिनेटनं 27 डिसेंबर 2023 रोजी कोणत्या देशासोबत स्थलांतर आणि गतिशीलता कराराला मंजुरी दिली? केंद्रीय कॅबिनेटनं मंजुरी दिली एका कराराला. कोणती? स्थलांतर आणि गतिशीलता कराराला मंजुरी दिली. कोणत्या देशासोबत या कराराला मंजुरी दिली आहे? इटली या देशासोबत मंजुरी दिलेली आहे. लक्षात आलं? केंद्रीय कॅबिनेटनं 27 डिसेंबर 2023 रोजी इटली या देशासोबत स्थलांतर आणि गतिशीलता कराराला मंजुरी दिली. या करारामुळे काय होणार आहे? कशाला परवानगी मिळणार आहे या करारामुळे? तर भारतीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अनुभव मिळवण्यासाठी त्यांच्या अभ्यासानंतर 1 वर्षापर्यंत इटलीमध्ये तात्पुरतं वास्तव्य करण्याची परवानगी मिळणार आहे. तर या दृष्टिकोनातून भारत काय करणार आहे? तर इटली या देशासोबत स्थलांतर आणि गतिशीलता कराराला मंजुरी देणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. न्यूझीलंड बरोबरचे व्यापारी हितसंबंध वाढविण्यासाठी न्यूझीलंडमधील कोणत्या शहरामध्ये भारताचं महावाणिज्य दूतावास सुरू करण्यात येणार आहे? व्यापारी हितसंबंध वाढवण्यासाठी ऑस्ट्रेलियाही बऱ्याचदा असं करतं, आपल्याशी व्यापारी हितसंबंध वाढवण्यासाठी दूतावासाची स्थापना वेगवेगळ्या ठिकाणी करताना आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे न्यूझीलंड बरोबरचे व्यापारी हितसंबंध वाढवण्यासाठी न्यूझीलंडमधील एका शहरामध्ये भारताचे महावाणिज्य दूतावास सुरू केले जाणार आहे. कोणत्या शहरामध्ये? ऑकलंड या शहरामध्ये भारताचं महावाणिज्य दूतावास सुरू करण्यात येणार आहे. कशासाठी? व्यापारी हितसंबंध वाढवण्यासाठी. लक्षात आलं? पुढचा प्रश्न पहा. कोणत्या देशामध्ये इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी विधेयक मांडण्यात येणार आहे? इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी विधेयक मांडलं जाणार आहे. कोणत्या देशामध्ये? फ्रान्स या देशामध्ये. लक्षात ठेवायचं, फ्रान्स या देशामध्ये इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी विधेयक मांडलं जाणार आहे. कशामुळे घडलं हे? त्याची घोषणा कोणी केली? फ्रान्सच्या अध्यक्षांनी इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केलेली. ही का घोषणा केली? तर फ्रान्समध्ये काय झालं होतं, 2023 मध्ये एक सर्वेक्षण घेण्यात आलं आणि त्या सर्वेक्षणामध्ये बहुतांश नागरिकांनी इच्छा मरणाला पाठिंबा दिलेला होता. त्याच्यामुळं फ्रान्स या देशामध्ये हे इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी विधेयक मांडलं जाणार आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या देशानं आपल्या राज्यघटनेत गर्भपाताच्या अधिकाराचा समावेश केला? असा प्रश्न विचारते. पुन्हा एकदा फ्रान्सचं नाव आपल्याला घ्यावं लागेल. फ्रान्स या देशानं आपल्या राज्यघटनेमध्ये
गर्भपाताच्या अधिकाराचा समावेश केलाय? कोणत्या देशानं केलाय? फ्रान्स या देशानं केला, हे लक्षामध्ये ठेवायचं. कशाचा? तर त्यांच्या राज्यघटनेमध्ये गर्भपाताच्या अधिकाराचा समावेश केलेला आहे. तशा प्रकारे फ्रान्सनं आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त म्हणजे 8 मार्च 2024ला आपल्या राज्यघटनेमध्ये गर्भपाताच्या अधिकाराचा समावेश केलाय, हे लक्षामध्ये ठेवायचं. आणखी एक प्रकारे प्रश्न, कोणत्या देशानं त्यांच्या राष्ट्रीय चार्टरमध्ये गर्भपाताच्या किंवा असं विचारतील पहा, कोणता देश त्याच्या राष्ट्रीय चार्टरमध्ये गर्भपाताच्या अधिकाराची स्पष्टपणे हमी देणारा पहिला देश बनलाय? असा पण प्रश्न विचारतील. थोडासा अवघड विचारला तर एक लक्षात ठेवायचा, गर्भपाताच्या अधिकारांची हमी देणारा पहिला देश बनतोय फ्रान्स हा देश. लक्षात आलं? पुढे जाऊया. IFDA करार जागतिक व्यापार संघटनेमध्ये समाविष्ट करण्यास कोणत्या देशानं विरोध केलाय असं आपल्याला विचारतील. IFDA करार, इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटेशन फॉर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट, म्हणजे IFDA करार जागतिक व्यापार संघटनेमध्ये समाविष्ट केला जाणार आहे. आणि हा करार जागतिक व्यापार संघटनेमध्ये समाविष्ट करण्याला कोणत्या देशानं विरोध केलाय? तर भारत या देशानं विरोध केलाय. लक्षात ठेवायचं आहे. खरं तर अशा प्रकारचा जो प्रश्न आहे हा मुख्य परीक्षेला विचारतील. पूर्व परीक्षेला शक्यता कमी आहे, पण माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे की IFDA करार जागतिक व्यापार संघटनेमध्ये समाविष्ट करण्यास कोणत्या देशानं विरोध केलाय? भारत या देशानं विरोध केलेला आहे. IFDAचा आपण या ठिकाणी पहा मराठी अर्थ काय आहे. विकास करारासाठी गुंतवणूक सुविधा. विकास करारासाठी गुंतवणूक सुविधा. तशा प्रकारे हा करार जागतिक व्यापार संघटनेमध्ये समाविष्ट करण्याला भारतानं विरोध केला. थोडा विचार करा, भारतानं विरोध का केला? हा करार आणला होता चीनच्या नेतृत्वाखाली. चीननी आणला, शत्रूंनी आणला म्हणून आपण नाही विरोध करणार. त्याच्या मागचं एक कुठलं तरी महत्वाचं कारण असलं पाहिजे. काय कारण आहे? थोडंसं विचार करा. विकास करारासाठी गुंतवणूक करायचंय. श्रीलंकेची परिस्थिती तुम्ही पाहिली, पाकिस्तानची परिस्थिती काय करून ठेवली, आफ्रिकन देशांची परिस्थिती चीननं काय करून ठेवली, अतिशय वाईट परिस्थिती करून ठेवली आहे. ह्यांना मोठी कर्ज द्यायची, कर्ज अशी द्यायची की त्यांना ती फेडता नाही आली पाहिजे, आणि मग त्या देशांना आपलं गुलाम बनवायचा आणि पुन्हा काय म्हणायचं की विकास करारासाठी आम्ही गुंतवणूक सुविधा देतोय. हे कुठं तर थांबलं पाहिजे. आणि म्हणून भारतानं स्वतः या गोष्टीला विरोध केलाय. लक्षात आलं? IFDA करार जागतिक व्यापार संघटनेमध्ये समाविष्ट करण्यास कोणत्या देशानं विरोध केला? भारतानं केला. कारण हा करार कशा संबंधीचा आहे? विकास करारासाठी गुंतवणूक सुविधांसाठी चीन मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुविधा करत आहे, कर्ज देत आहे, आणि पुढच्या माणसाला अशी कर्ज द्यायची, पुढच्या देशाला अशी कर्ज द्यायची की त्याला ती फेडताच नाही आली पाहिजे, त्याची कुवतच नाही राहिली पाहिजे. आणि मग जर त्याला ते फेडता नाही आली तर त्याला सांगेल तसं, आपण सांगेल तसं त्या देशाने वागलं पाहिजे. ते कुठं तर थांबवता आलं पाहिजे, म्हणून भारतानं याला विरोध केला, हे लक्षात ठेवा. तशा प्रकारे IFDAचं उद्दिष्ट काय? गुंतवणुकीचा प्रवाह सुलभ करण्यासाठी कायदेशीर बंधनकारक तरतुदी तयार करायचं, म्हणजे कायद्यामध्ये हे बसवायचं आहे. आणि आपण म्हटल्याप्रमाणे चीनच्या नेतृत्वाखाली 120हून अधिक राष्ट्रांच्या गटानं IFDAला WTO मध्ये समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला. अबुधाबी येथे झालेल्या 13व्या परिषदेत हे घडलं आणि भारत, दक्षिण आफ्रिका आणि इतरांनी याला मात्र विरोध केला. घटना समजली? तशा प्रकारे IFDA करार जागतिक व्यापार संघटनेमध्ये समाविष्ट करण्यास कोणत्या देशानं विरोध केलाय? भारत या देशानं विरोध केला, हे लक्षात ठेवायचं. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. 18 जानेवारी 2024 रोजी सामाजिक लेखा परीक्षण सल्लागार संस्थेची पहिली बैठक कोठे पार पडली? सोशल ऑडिट ॲडवायझरी बॉडी. 18 जानेवारी 2024ला सामाजिक लेखा परीक्षण सल्लागार संस्थेची पहिली बैठक कोठे पार पडली? पहिलं लक्षात ठेवा, नवी दिल्लीला पार पडली. डॉक्टर आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये ही बैठक पार पडलेली आहे. लक्षात आलं? पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. भारतानं कोणत्या देशाबरोबर प्रथमच सायबर सुरक्षा उपक्रम सुरू केला? महत्वाचा प्रश्न.
भारतानं कोणत्या देशाबरोबर प्रथमच सायबर सुरक्षा उपक्रम सुरू केलाय? अमेरिका या देशाबरोबर केलाय. उद्देश काय? दोन्ही देशांमधील IT कनेक्शन मजबूत करायचं आहे. इन्फॉर्मेशनल टेक्नॉलॉजी हे जे कनेक्शन आहे हे मजबूत करायचं आहे. आणि मग हे पहा, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या सहकार्यानं हा उपक्रम सुरू केला आहे. म्हणजे कोणाच्या सहकार्यानं हा उपक्रम सुरू केला हे पण लक्षात ठेवायचं. सायबर सुरक्षा उपक्रम हा कोणाच्या सहकार्यानं सुरू करण्यात आलेला आहे? तर या मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चरच्या सहकार्यानं हा उपक्रम सुरू केलाय. उद्देश दोन्ही देशांमधील IT कनेक्शन मजबूत करायचं आहे. लक्षात आलं? आता भारतानं कोणत्या देशाबरोबर प्रथमच सायबर सुरक्षा उपक्रम सुरू केलाय? तर अमेरिका या देशावर सुरू केलाय. हे तुमच्या लक्षामध्ये राहील. उपक्रमाचं उद्दिष्ट काय आहे पहा. नोकऱ्या निर्माण करण्यासाठी आणि अत्याधुनिक उपाय विकसित करण्यासाठी जागतिक स्तरावरील सर्वोच्च सायबर सुरक्षा तज्ज्ञांना एकत्र आणायचं आहे. आणि या उद्देशानं भारतानं अमेरिका या देशाबरोबर प्रथमच सायबर सुरक्षा उपक्रम सुरू केलेला आहे. लक्षात आलं? पुढे जाऊ. पुढचा प्रश्न, मॉरिशसच्या कोणत्या बेटावर भारतानं बांधलेल्या हवाई पट्टी आणि सेंट जेम्स जेटीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलंय? मॉरिशसच्या कोणत्या बेटावरती हवाई पट्टीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडच्या कालावधीमध्ये केलेलं होतं? कोणत्या बेटावर केलं? अगालेगा नावाचं बेट आहे. अगालेगा नावाचं बेट आहे. मॉरिशसच्या अगालेगा नावाच्या बेटावर भारतानं बांधलेल्या हवाई पट्टी आणि सेंट जेम्स जेटी याचं उद्घाटन भारताच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं. आपल्यासाठी काय महत्वाचं याच्यामध्ये? आपल्यासाठी महत्वाचा अलीकडच्या कालावधीमध्ये मॉरिशसच्या कोणत्या बेटावर भारतानं बांधलेल्या हवाई पट्टीचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेलं होतं. तर अगालेगा बेट हे लक्षात ठेवायचं. 29 फेब्रुवारी 2024 मध्ये हे उद्घाटन झालेलं आपल्याला दिसून येतं. यावेळी आपल्या देशाचे पंतप्रधान आणि मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी हे उद्घाटन केलं होतं. लक्षात आलं? अगालेगा बेट. पुढे जाऊयात. कोणता देश भारतीय फार्माकोपियाला मान्यता देणारा पहिला स्पॅनिश भाषिक देश बनलाय? भारताच्या फार्माकोपियाला मान्यता देणारा पहिला स्पॅनिश भाषिक देश बनलाय. कोणता देश? निकारागुआ हा देश. हा स्पॅनिश भाषिक देश भारतीय फार्माकोपियाला मान्यता देणारा पहिला देश बनलाय. पहिला स्पॅनिश देश बनलाय निकारागुआ देश. फार्माकोपिया म्हणजे काय? औषधांची यादी असलेलं आणि त्यांचे परिणाम व वापरासाठी दिशानिर्देश असलेलं एक अधिकृत पुस्तक आहे. मग याला मान्यता देणारा पहिला स्पॅनिश भाषिक देश कोणता आहे? निकारागुआ आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. लक्षात राहील. पुढे जाऊया. आणखी दुसऱ्या कोणत्या प्रकारे हा प्रश्न विचारला जाईल? औषधांच्या नियमन क्षेत्रात सहकार्यावर भारताबरोबर कोणत्या देशानं सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? हाच प्रश्न आपण पूर्वीचा जो पाहिला तोच प्रश्न आणखी कोणत्या वेगळ्या पद्धतीने विचारला जाईल? औषधांच्या नियमन क्षेत्रामध्ये सहकार्यावर भारताबरोबर कोणत्या देशानं सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे? निकारागुआ या देशानं सामंजस्य करारावरती स्वाक्षरी केलेली. म्हणजे पहिला प्रश्न आपण तोच पाहिला की कोणता देश भारतीय फार्माकोपियाला मान्यता देणारा पहिला स्पॅनिश भाषिक देश बनला? निकारागुआ. दुसरा थोडा वेगळ्या पद्धतीने प्रश्न, औषधांच्या नियमन क्षेत्रात फार्माकोपियाला मान्यता दिली, तिथे आपण फक्त वापरतोय. औषधांच्या नियमन क्षेत्रात सहकार्यासाठी भारताबरोबर कोणत्या देशाने सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली? निकारागुआ. हाच प्रश्न दोन प्रकारे विचारला जाईल, तर तिथे लक्ष ठेवायचं. आता पुढचा प्रश्न पहा. हुती बंडखोरांच्या हल्ल्यापासून लाल समुद्रातील जहाजाचं संरक्षण करण्यासाठी मिशन एस्पाइड्स नावाची नौदल मोहीम कोणी सुरू केली? कोणती मोहीम सुरू केली? मिशन एस्पाइड्स. मिशन एस्पाइड्स मोहीम कशासाठी सुरू केली? हुती बंडखोर जे हल्ला करतात त्या हल्ल्यापासून लाल समुद्रामधील जहाजाचं संरक्षण करण्यासाठी अलीकडच्या कालावधीमध्ये कोणती मोहीम सुरू करण्यात आलेली आहे असं पण विचारते.
तर मग मिशन एस्पायर्स ही मोहीम सुरू करण्यात आलेली. ही नौदल मोहीम कोणी सुरू केलेली? युरोपियन युनियनने सुरू केली. EU, युरोपियन युनियननं सुरू केली. यापूर्वी अमेरिकेनं अशाच प्रकारचं ऑपरेशन प्रॉस्पेरिटी गार्डियन राबवलं होतं. लक्षात आलं? युरोपियन युनियननं कोणती मोहीम सुरू केली हे पण डायरेक्ट विचारतील. तर एस्पायर्स नावाची मोहीम किंवा एस्पायर्स नावाची मोहीम कोणत्या उद्देशाने सुरू करण्यात आली? डायरेक्ट वेगळा प्रश्न विचारतील. तर हुती बंडखोरांच्या हल्ल्यापासून लाल समुद्रातील जहाजांचं संरक्षण करणे. लक्षात आलं? पुढे जाऊया. पुढचा प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्र सामाजिक विकास आयोगाचं 62वं अधिवेशन कोठे पार पडलंय? संयुक्त राष्ट्र सामाजिक विकास आयोगाचं 62वं अधिवेशन कुठे पार पडलंय? न्यूयॉर्कला पार पडलंय. न्यूयॉर्क मधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात हे पार पडलेलं आहे. संयुक्त राष्ट्र सामाजिक आयोगाचं 62वं अधिवेशन न्यूयॉर्कला पार पडलंय. कालावधी 5 ते 14 फेब्रुवारी 2024. अधिवेशनाचे अध्यक्ष रुचिरा कंबोज. कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय? रुचिरा कंबोज. रुचिरा कंबोज कोण आहेत? संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी आहेत. रुचिरा कंबोज यांच्या नेतृत्वाखाली हे अधिवेशन झाले. संयुक्त राष्ट्र सामाजिक विकास आयोगाचं अधिवेशन कोणाच्या अध्यक्षतेखाली पार पडलंय हे पण विचारतील. तर ते पण लक्षात ठेवायचं. रुचिरा कंबोज यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलाय. कोण आहेत? तर आपण म्हटलं संयुक्त राष्ट्रातील भारताच्या स्थायी प्रतिनिधी आहेत. लक्षात आलं? पुढे जाऊया. कोणता देश ड्रीम ऑफ द डेझर्ट ही आपली पहिली लक्झरी ट्रेन सुरू करणार आहे? कोणता देश ड्रीम ऑफ द डेझर्ट ही आपली पहिली लक्झरी ट्रेन सुरू करतोय? सौदी अरेबिया हा देश सुरू करतोय. पुढे पहा. कोणत्या नदीमधून भारत बांगलादेश व्यापाराला सुरुवात झाली आहे? गंगा नदीमधून भारत बांगलादेश व्यापाराला सुरुवात झाली आहे हे लक्षात ठेवायचं. व्यापाराला सुरुवात 12 फेब्रुवारी 2024 रोजी. कोठून झाली व्यापाराला सुरुवात? गंगा नदीवरील माइया जे पश्चिम बंगालमध्ये आहे आणि सुलतानगंज बांगलादेशामधील सुलतानगंज नदी या बंदरामधून व्यापार सुरू झालेला आहे. तशा प्रकारे गंगा नदीमधून भारत बांगलादेश व्यापाराला सुरुवात झाली. माइया सुलतानगंज हा मार्ग आहे. लक्षात आलं? पश्चिम बंगालमध्ये येतं माइया आणि सुलतानगंज येतं बांगलादेशामध्ये. पुढे जाऊया. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी कोणी करार केला? जगातली पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी कोणी करार केला? दुबईनं करार केला. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये जगातील पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी कोणी करार केलाय? दुबईनं करार केलाय हे लक्षात ठेवा. आता आपण त्याचं पाहूयात. एअर टॅक्सी कधीपर्यंत आपलं काम सुरू करेल? एअर टॅक्सी नेटवर्क 2026 पर्यंत एअर टॅक्सी नेटवर्क आपलं काम सुरू करणार आहे. आणि आता हे काय असणार आहे? तर प्रत्यक्षामध्ये S4 जॉबी एव्हिएशन S4 लक्षात ठेवा. S4 हे नाविन्यपूर्ण विमान आहे आणि याच्यामध्ये एका वैमानिकासह 4 प्रवाशांना आरामात सामावून घेण्यासाठी ते डिझाईन केलेलं आहे. आपली कार आहे की नाही, एक ड्रायव्हर असतो, 4 जण बसू शकतात. मागे 3, त्याच्या शेजारी 1, जर गर्दीत बसलो तर. अशा प्रकारे ही रचना अशा प्रकारे डिझाईन केलंय. आता ही जी पहिली एअर टॅक्सी आहे ती कशाद्वारे चालेल? 4 बॅटरी पॅकद्वारे चालते. S4चा कमाल पल्ला किती असणार आहे? 161 किलोमीटरचा असणार आहे आणि कमाल वेग S4चा किती असणार आहे? तर 321 किलोमीटर प्रति तास एवढा कमाल पल्ला असणार आहे. तर अशा प्रकारे वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024 मध्ये भारतातली पहिली एअर टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठी कोणी करार केलाय? तर दुबईनं करार केलाय. 2026 मध्ये आपलं काम सुरू करणार आहे. हे S4 नाविन्यपूर्ण विमान असणार आहे. एका वैमानिकासह 4 प्रवाशांना आरामात सामावून घेण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. 4 बॅटरी पॅकद्वारे चालणार आहे. कमाल पल्ला 161 किलोमीटर, कमाल वेग
321 किलोमीटर प्रति तास. पुढे जाऊया. वायमर त्रिकोण कोणत्या देशांचा समूह आहे? वायमर त्रिकोणचा जर विचार केला तर 1991 मध्ये वायमर या जर्मन शहरामध्ये याची स्थापना झाली होती, म्हणून याला वायमर त्रिकोण असं म्हणतात. पण सध्या ते चर्चेत आहे. का चर्चेमध्ये सध्या? तर पॅरिसमध्ये एक बैठक झाली. त्या बैठकीमध्ये असं ठरलं की जे 1991 मध्ये वायमर हे त्रिकोणाची जी स्थापना झालेली होती त्याचं आपण पुनरुज्जीवन करूयात का, अशी चर्चा या पॅरिस मधल्या बैठकीत झाली आहे. म्हणजे सध्या चर्चेमध्ये आपल्या लक्षात काय घ्यायचं आहे, वायमर त्रिकोणामध्ये कोणत्या देशांचा समावेश आहे? पोलंड, फ्रान्स आणि जर्मन या देशांचा समावेश आहे. लक्षात आलं? तर पुढे जाऊयात आपण. 13 फेब्रुवारी 2024 रोजी अबुधाबी येथे मोदी यांनी भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित केलं. या कार्यक्रमास कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? अबुधाबी या ठिकाणी आत्ताची घटना आहे, फेब्रुवारी 2024. आपल्या देशाचे पंतप्रधान एखाद्या देशामध्ये गेले तर तिथे भारतीय वंशाच्या नागरिकांना संबोधित करतात. असंच त्यांनी या ठिकाणी सुद्धा केलं, संयुक्त अबुधाबी या ठिकाणी. तर या कार्यक्रमाला कोणतं नाव देण्यात आलेलं होतं? या कार्यक्रमाला अहलन मोदी कार्यक्रम. अहलन म्हणजे नमस्ते, त्यांच्या भाषेत नमस्ते, नमस्ते मोदी कार्यक्रम किंवा अहलन मोदी कार्यक्रम असं नाव देण्यात आलेलं होतं. हा कार्यक्रम कुठे पार पडला? जायद स्पोर्ट्स स्टेडियम मध्ये हा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि मग या कार्यक्रमामध्ये मोदींनी काय केलं तर भारतीय वंशाचे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना संबोधित केलं. आपण म्हटल्याप्रमाणे अहलन हा अरबी शब्द आहे आणि नमस्ते असं त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे नमस्ते मोदी कार्यक्रम किंवा अहलन मोदी कार्यक्रम कुठे पार पडला? अबुधाबी येथे पार पडलेला होता, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं? पुढे जाऊया. कोणत्या अमेरिकन राज्याच्या गव्हर्नरना भारतासोबत द्विपक्षीय व्यापार व गुंतवणुकीसाठी एका आयोगाची स्थापना केलेली आहे? न्यू जर्सी. स्टेट आहे त्या ठिकाणचं. तर या राज्याच्या गव्हर्नरना भारतासोबत द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणुकीसाठी एका आयोगाची स्थापना केली. कधी? 6 फेब्रुवारी 2024 मध्ये. न्यू जर्सी या अमेरिकन राज्याचे गव्हर्नर फिल मर्फी यांनी हा आयोग स्थापन केलाय आणि भारतासोबत द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक आणि सांस्कृतिक संबंध वाढवण्याची जबाबदारी या आयोगावरती असणार आहे. लक्षात आलं? न्यू जर्सी या स्टेटने अशा प्रकारचा आयोग स्थापन केला. द्विपक्षीय व्यापाराचे संबंध भारतासोबत वाढवायचे. पुढे जाऊया. न्यूयॉर्कच्या मादाम तुसा या संग्रहालयामध्ये भारतामधील कोणत्या योग गुरूंचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला आहे? स्वामी रामदेव यांचा मेणाचा पुतळा बसवण्यात आला. कुठे? न्यूयॉर्कच्या मादाम तुसा या संग्रहालयामध्ये भारतामधील कोणत्या योग गुरूंचा मेणाचा पुतळा बसवण्यात आलाय? तर स्वामी रामदेव यांचा बसवण्यात आलाय, हे लक्षात ठेवायचं. आणि त्या ठिकाणी स्वामी रामदेव स्वतः उपस्थित होते. हे जानेवारी 2024 मधली घटना आहे. लक्षात आलं? न्यूयॉर्कच्या मादाम तुसा संग्रहालय याच्यामध्ये भारतातील स्वामी रामदेव या योग गुरूंचा मेणाचा पुतळा बसवण्यात आलेला आहे. पुढे जाऊयात. भारत ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समितीची बैठक कुठे पार पडली? भारत ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समिती यांची बैठक पार पडली मस्कत, ओमान मधील मस्कत या ठिकाणी पार पडली. याला भारताचे प्रतिनिधी कोण उपस्थित होते? या बैठकीला भारताचा कोणता प्रतिनिधी उपस्थित कोण होते? तर गिरीधर अरमाने हे उपस्थित होते. संरक्षण सचिव गिरीधर अरमाने हे भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. लक्षात आलं? भारत ओमान संयुक्त लष्करी सहकार्य समितीची बैठक मस्कत येथे पार पडली. याला भारताचे प्रतिनिधी म्हणून गिरीधर अरमाने हे उपस्थित होते. ते संरक्षण सचिव आहेत, हे लक्षामध्ये ठेवायचं. ओमानचं काय महत्व आहे आपल्या दृष्टिकोनातून? ओमान हा आखाती क्षेत्रातील भारताचा सर्वात जवळचा संरक्षण भागीदार आहे. ओमान हा देश. लक्षात आलं? पुढे जाऊ.
2024 मध्ये भारत आणि कोणत्या देशामधील राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत? 2024 मध्ये भारत आणि कोणत्या देशामधील राजनैतिक संबंधांना 75 वर्ष पूर्ण होत आहेत? फिनलंड या देशाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. ही बैठक पार पडली आहे आभासी पद्धतीने, डिजिटल पद्धतीने पार पडले. बैठकीत कोणत्या बाबींवर चर्चा केली? तर बैठकीमध्ये शालेय शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, उच्च शिक्षणामधील संबंधित धोरण याच्यावरती व्यापक चर्चा झालेली आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. 21 ते 23 जानेवारी 2024 दरम्यान या ठिकाणी G77 प्लस चीन यांची तिसरी दक्षिण शिखर परिषद पार पडली. G77 राष्ट्रांची तिसरी दक्षिण शिखर परिषद कुठे पार पडली? डायरेक्ट प्रश्न. G77 राष्ट्रांची तिसरी दक्षिण शिखर परिषद कुठे पार पडली आहे? जानेवारी 2024 मध्ये कंपाला, युगांडा या ठिकाणी पार पडली आहे. G77 विकसनशील राष्ट्रांचा सर्वात मोठा गट मानला जातो. G77 प्लस चीन. आता याच्यामध्ये चीनचं म्हणणं असे की आम्ही विकसित आहोत, मग ते प्लस चीन म्हणून ठेवलेलं आहे त्यांना, आहे नाही अशा प्रकारे. 21 ते 23 जानेवारी 2024 दरम्यान कोणत्या ठिकाणी G77 यांची तिसरी दक्षिण शिखर परिषद पार पडली आहे? कंपाला, युगांडा या ठिकाणी पार पडली, हे लक्षात ठेवायचं आहे. भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? भारताचं प्रतिनिधित्व व्ही मुरलीधरन यांनी केलं. G77 परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं होतं? 2024 मध्ये भरलेल्या G77 परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधित्व खालीलपैकी कोणी केलं? व्ही मुरलीधरन, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री. या परिषदेची थीम कोणती आहे? परिषदेची थीम आहे कोणालाही मागे न सोडता, लिव्हिंग नो वन बिहाइंड. या परिषदेची थीम आहे कोणालाच मागे नाही सोड, सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं आहे. गटाची उद्दिष्ट काय आहेत? व्यापार, गुंतवणूक, गरिबी या क्षेत्रांसह दक्षिण दक्षिण सहकार्याला चालना द्यायचे या गटाचं उद्दिष्ट आहे. तशा प्रकारे G77 आणि हा गट आपल्याला अभ्यासावा लागतो मेन्सला सविस्तरपणे. काय यांची उद्दिष्ट आहेत, कसे सहकार्य करतात, कोणत्या मुद्द्यांवरती भर दिला जातो, तशा प्रकारे आपल्याला चर्चा करता येईल. सध्या यांची शिखर परिषद कोठे पार पडली? कंपाला या ठिकाणी पार पडले, युगांडामधील. प्रतिनिधित्व व्ही मुरलीधरन आहेत, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आहेत. थीम आहे कोणालाही मागे न सोडता. गटाचं उद्दिष्ट व्यापार, गुंतवणूक, गरिबी या क्षेत्रांसह दक्षिण दक्षिण सहकार्याला चालना द्यायची. आशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीसची 12वी महासभा कोठे आयोजित करण्यात आली होती? आशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीस ABCP 12वी महासभा कोठे आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली. लक्षात ठेवा. आशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीसची महासभा कोठे आयोजित केली गेली होती? नवी दिल्लीला. महासभेमध्ये दलाई लामा यांना बौद्ध जगाचे वैश्विक सर्वोच्च नेते म्हणून घोषित करण्यात आलं. या सभेची थीम कोणती होती? द बुद्धिस्ट व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ. सभेची थीम. तशा प्रकारे आशियन बुद्धिस्ट कॉन्फरन्स फॉर पीस ची महासभा नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली. या सभेमध्ये दलाई लामा यांना बौद्ध जगाचं वैश्विक सर्वोच्च नेते म्हणून घोषित करण्यात आलं. सभेची थीम द बुद्धिस्ट व्हॉइस ऑफ द ग्लोबल साऊथ. लक्षात आलं व्यवस्थित? पुढे जाऊयात. कोणत्या देशाबरोबर संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीची स्थापना केंद्रीय मंत्रिमंडळानं प्रस्तावाला मंजुरी दिली? आता कोणत्या देशाबरोबर संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीची स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाला मंजुरी दिली? म्हणजे जेटकोला मंजुरी दिलेली. जेटको जॉईंट इकॉनॉमिक अँड ट्रेड कमिटी. कोणत्या देशाबरोबर? याला जेटको असं म्हटलं जातं, संक्षिप्त रूप आहे, लक्षात ठेवा. कोणत्या देशाबरोबर संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीच्या स्थापनेला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली? तर डोमिनिकन रिपब्लिक. आता या ठिकाणी आपण म्हणतोय भारत प्रामुख्याने या देशाकडून काय
आयात करतो? तर भारत या देशाकडून प्रामुख्याने सोनं आयात करतो. आणि भारत यांना निर्यात काय करतो या देशाला? तर औषधं, सागरी उत्पादनं, मोटार वाहनं, दुचाकी, तीन चाकी वाहनं याची निर्यात करतो. अशा प्रकारे मग या देशाबरोबर भारताने काय केलंय? या डोमिनिकन रिपब्लिक या देशाबरोबर तर संयुक्त आर्थिक आणि व्यापार समितीच्या स्थापनेला मंजुरी दिली केंद्रीय मंत्रिमंडळाला. लक्षात आलं? डोमिनिकन रिपब्लिक. पुढे जाऊया. 22 जानेवारी 2024 रोजी भारत नायजेरिया संयुक्त आयोगाची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? भारत नायजेरिया संयुक्त आयोगाची बैठक कोणत्या ठिकाणी पार पडली? अबुजा या ठिकाणी पार पडली. अबुजा. 22 जानेवारी 2024 भारत नायजेरिया संयुक्त आयोगाची बैठक अबुजा या ठिकाणी पार पडली. अबुजा ही नायजेरियाची राजधानी आहे. तर ही 6वी बैठक पार पडली. भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं या बैठकीमध्ये? तर परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं. डॉक्टर एस जयशंकर यांनी. लक्षात आलं? भारत नायजेरिया संयुक्त आयोगाची बैठक अबुजा या ठिकाणी पार पडली. अबुजा नायजेरियाची राजधानी आहे आणि 6वी बैठक पार पडली संयुक्त आयोगाची. भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं? परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी केलेलं आहे. पुढे जाऊयात. भारतानं 18 जानेवारी 2024 रोजी स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीत कोणत्या नवीन युतीची घोषणा केली आहे? 18 जानेवारी 2024 ला भारतानं घोषणा केली. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक पार पडली. याच्यात एका नवीन युतीची घोषणा केली. कोणत्या युतीची? ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्वालिटीसाठी नवीन युती याची घोषणा केलेली आहे भारतानं. स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे जागतिक आर्थिक मंचाची वार्षिक बैठक इथे पार पडलेली होती. दावोस स्वित्झर्लंड. याच्यामध्ये नवीन युतीची घोषणा कोणत्या देशानं केली हे पण लक्षात ठेवायचं. आपल्याच देशानं केली, भारतानं केली आहे. कोणत्या युतीची घोषणा? ग्लोबल गुड जेंडर इक्विटी अँड इक्वॅलिटीसाठीची नवीन युती आहे. प्राथमिक उद्दिष्ट काय? महिलांचं आरोग्य, महिलांचं शिक्षण, त्यांचे उपक्रम या निवडक क्षेत्रामध्ये जगामधल्या सर्वोत्तम पद्धती, ज्ञानाची देवाणघेवाण आणि गुंतवणूक एकत्र आणणं या उद्देशाने या नवीन युतीची घोषणा भारतानं केली आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. अन्न आणि कृषी संघटना समितीच्या मत्स्य व्यवसाय उपसमितीचे पहिले उपाध्यक्ष म्हणून 19 जानेवारी 2024 रोजी कोणत्या देशाची निवड झाली? अन्न आणि कृषी संघटना समितीच्या मत्स्य व्यवसाय उपसमितीचे पहिले उपाध्यक्ष म्हणून कोणत्या देशाची निवड झाली आहे? तर 2024 मध्ये भारत या देशाची निवड झाली. COFI कमिटी ऑन फिशरीज स्थापना 1965 मध्ये झाली होती. याच्या उपाध्यक्षपदी 2024 मध्ये भारताची निवड झाली आहे, हे लक्षात ठेवायचं. पुढचा प्रश्न पहा. भारत आणि इराण मध्ये कोणत्या बंदराच्या विकासासाठी करार झालाय? चाबहार बंदर आहे. तुम्ही ऐकलं असेल चाबहार बंदर. इराणचं चाबहार बंदर ओमानच्या आखातात आहे आणि ते देशातील एकमेव सागरी बंदर आहे. तर भारत आणि इराणमध्ये कोणत्या बंदराच्या विकासासाठी करार झालाय? चाबहार बंदराच्या विकासासाठी करार झालाय. थोडे जाऊ. आता हे एवढं महत्वाचं नाहीये, फक्त लक्षात ठेवा. मिस अमेरिका 2024 चा मुकुट मिळालाय एका वायुसेना महिला अधिकाऱ्याला मिळालाय. वायुसेना महिला अधिकाऱ्याला. त्यांचं नाव आहे मॅडिसन मार्श. हा किताब जिंकणारी या मॅडिसन मार्श पहिल्या कार्यरत वायुसेना अधिकारी आहेत. मॅडिसन मार्श. एका वायुसेना महिला अधिकाऱ्याला हा किताब मिळालाय. मग तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटली म्हणून आपण या ठिकाणी घेतली. पुढे जाऊ. 12 जानेवारी 2024 रोजी भारत युनायटेड स्टेट्स ट्रेड पॉलिसी फोरमची 14वी मंत्रिस्तरीय बैठक कोठे पार पडली आहे? 12 जानेवारी 2024 रोजी भारत युनायटेड स्टेट्स ट्रेड पॉलिसी फोरम
ची 14वी मंत्रिस्तरीय बैठक नवी दिल्लीला पार पडले. भारताचं प्रतिनिधित्व कोणी केलं या बैठकीमध्ये? पियुष गोयल, वाणिज्य आणि उद्योग मंत्र्यांनी केलेलं आहे. भारत युनायटेड स्टेट्स ट्रेड पॉलिसी फोरम ची 14वी मंत्रिस्तरीय बैठक नवी दिल्लीला पार पडली. भारताचं प्रतिनिधित्व पियुष गोयल यांनी केलं, हे लक्षात ठेवायचं. पुढे जाऊयात. श्रीलंकेतील कॅन्डी येथे कोणत्या IITचं नवीन कॅम्पस सुरू करण्यात येणार आहे? महत्वाचं आहे. श्रीलंकेमधील कॅन्डी येथे कोणत्या IITचं नवीन कॅम्पस सुरू करण्यात येणार आहे? IIT मद्रासचं नवीन कॅम्पस सुरू केलं जात आहे. IIT मद्रास. याच्या अगोदर IIT मद्रासनं कोणत्या ठिकाणी आपलं कॅम्पस सुरू केलं होतं त्याच्यावर आपण चर्चा केली होती. टांझानियामधील झांझिबारमध्ये कॅम्पस सुरू केलं होतं 2023 मध्ये, नोव्हेंबर 2023 मध्ये. IIT मद्रासनं आता कुठं? श्रीलंकेतील कॅन्डी येथे. आणि IIT दिल्लीनं अबुधाबीमध्ये कॅम्पस स्थापन करण्यासाठी UAE सरकारसोबत औपचारिक करार सुद्धा केलेला आहे. तशा प्रकारे हे लक्षात ठेवायचं. IIT मद्रास, श्रीलंकेमधील कॅन्डी, शिवाय टांझानियामधील झांझिबार. IIT दिल्लीने कुठं? तर संयुक्त अरब अमिरातीमध्ये अबुधाबी या ठिकाणी कॅम्पस स्थापन करण्यासाठी UAE सरकारसोबत औपचारिक करार केलेल्या या IITs आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. कोणत्या देशानं भारतासोबत सहकार्याला चालना देण्यासाठी ग्रीन फ्युएल्स अलायन्स इंडिया या उपक्रमाची घोषणा केली? कोणत्या देशानं भारतासोबत सहकार्याला चालना देण्यासाठी ग्रीन फ्युएल्स अलायन्स इंडिया या उपक्रमाची घोषणा केली? डेन्मार्क या देशानं केली आहे. भारतासोबत सहकार्याला चालना देण्यासाठी ग्रीन फ्युएल्स अलायन्स इंडिया या उपक्रमाची घोषणा करणारा देश कोणता आहे? डेन्मार्क आहे. तशा प्रकारे ग्लोबल इन्व्हेस्टर्स मीट 2024 मध्ये ही घोषणा डेन्मार्क या देशाने केली. याचं प्राथमिक उद्दिष्ट काय? भारतामध्ये शाश्वत ऊर्जा वाढीला प्रोत्साहन देणं, सस्टेनेबल एनर्जी. तर भारतामध्ये शाश्वत ऊर्जा वाढीला प्रोत्साहन देणं. आणि भारताने एक ध्येय आखलं होतं, ते मुद्दाम इथं दिलंय. भारतानं कधीपर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन साध्य करणार आहे, ध्येय आहे भारताचं. 2070 पर्यंत भारताचं उद्दिष्ट आहे, ध्येय आहे. पुढे जाऊयात. अमेरिकेने किती देशांना धार्मिक स्वातंत्र्याच्या गंभीर उल्लंघनासाठी विशेष चिंतेचे देश म्हणून घोषित केलंय? हा एवढं महत्वाचं नाहीये, फक्त तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की अमेरिकेनं 10 देश असेल की त्या 10 देशांना धार्मिक स्वातंत्र्याच्या गंभीर उल्लंघनासाठी विशेष चिंतेचे देश म्हणून घोषित केले. ते 10 देश: चीन, उत्तर कोरिया, पाकिस्तान, क्युबा, इरिट्रिया, इराण, निकाराग्वा, रशिया, सौदी अरेबिया, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान आणि म्यानमार आहेत. की या देशांना, या 10 देशांना धार्मिक स्वातंत्र्याच्या गंभीर उल्लंघनासाठी विशेष चिंतेचे देश म्हणून घोषित केलेलं आहे. लक्षात आलं? पुढे जाऊया. कोणता देश युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे? कोणता देश? आपला देश भूषवणार आहे भारत. कोणता देश युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचं अध्यक्षपद भूषवेल? भारत. 17चं आयोजन कधी झालं होतं? 21 ते 31 जुलै 2024 मध्ये झालं. नवी दिल्ली येथे 46व्या सत्राचं आयोजन होणार आहे. भारतात प्रथमच समितीचे सत्र आयोजित करण्यात येणार. सदस्य देशाचे 21 आहेत. उद्देश जागतिक सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा निवडणं हा त्याचा उद्देश आहे. कशा प्रकारे? कोणता देश युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचं अध्यक्षस्थान भूषवणार आहे? भारत भूषवणार आहे. लक्षात आलं? या सत्राचं आयोजन या कालावधीत होईल. कोणत्या ठिकाणी या सत्राचं आयोजन होणार आहे? कितवं सत्र असणार आहे? 46वं सत्र असणार आहे. नवी दिल्ली येथे आयोजन होणार आहे. आणि भारतात प्रथमच अशा प्रकारच्या समितीचं सत्र आयोजित करण्यात आलेले. सदस्य देश 21 आहेत. उद्देश जागतिक संस्कृती आणि नैसर्गिक वारसा निवडणं हा उद्देश आहे त्याचा. लक्षात आलं? पुढे जाऊयात. प्रश्न पहा. बिस्मटेकचे
सरचिटणीस म्हणून कोणी पदभार स्वीकारलाय? सेक्रेटरी जनरल म्हणून इंद्रमणी पांडे यांनी पदभार स्वीकारलेला आहे. महत्वाची घडामोड आहे. बिस्मटेकचे सरचिटणीस म्हणून कोणी पदभार स्वीकारलाय? इंद्रमणी पांडे. भारताचे वरिष्ठ राजनैतिक अधिकारी आहेत. आणि कोणाची जागा घेतली इंद्रमणी पांडे यांनी? तर तेन्झिन लेकफेल यांच्या अगोदर हे महासचिवपदी तेन्झिन लेकफेल होते भूतानच्या. त्यांच्या जागेवर आता इंद्रमणी पांडे यांनी पदभार स्वीकारलेले बिस्मटेकचे सरचिटणीस म्हणून. आणि बिस्मटेकचे ते कितवे सरचिटणीस बनलेले आहेत? 4थे सरचिटणीस बनलेले आहेत. किती वर्ष पदावर राहणार आहेत? 3 वर्ष पदावरती राहणार आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं विधानामध्ये आपल्याला देतील की या पदावर नियुक्त होणारे ते पहिले भारतीय ठरले आहेत. बिस्मटेकच्या सरचिटणीसपदी आपण म्हटलं सेक्रेटरी जनरल म्हणून ते या पदावर नियुक्त होणारे पहिले भारतीय ठरलेले आहेत. तशा प्रकारे इंद्रमणी पांडेंचं नाव लक्षात ठेवायचं. बिस्मटेकचे सरचिटणीस म्हणून कोणी पदभार स्वीकारलाय? तर इंद्रमणी पांडे यांनी पदभार स्वीकारलेला आहे. आता पुढचा प्रश्न घेऊयात. ब्रिटनच्या कोणत्या दक्षिण आशिया मंत्र्यांनी भारताला भेट दिली आहे? ब्रिटनच्या लॉर्ड तारिक अहमद. ब्रिटनच्या कोणत्या दक्षिण आशिया मंत्र्यांनी भारतास भेट दिली? लॉर्ड तारिक अहमद यांनी भेट दिलेली. 8 जानेवारी 2024 रोजी ते 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आले होते. तशा प्रकारे आणि त्यांनी कोणत्या 2 शहरांमध्ये प्रकल्पांचं उद्घाटन केलं? चेन्नई आणि अहमदाबाद या शहरामधील 2 प्रकल्पांचं उद्घाटन केलं. आणि या आपण म्हणतोय की प्रकल्प या ठिकाणी जे आहेत त्याला अर्थपुरवठा ब्रिटन करतात. तशा प्रकारे ब्रिटनच्या कोणत्या दक्षिण आशिया मंत्र्यांनी भारताला भेट दिली? तर त्यांचं नाव लॉर्ड तारिक अहमद हे लक्षामध्ये ठेवायचं. कोणकोणत्या ठिकाणी गेले होते? चेन्नई, अहमदाबाद या ठिकाणी त्यांनी 2 प्रकल्पांचं उद्घाटन केलं. पुढे जाऊया. सोमालियाच्या किनाऱ्याजवळ उत्तर अरबी समुद्रामधून लुटारूंनी अपहरण केलेल्या कोणत्या जहाजाची भारतीय नौदलानं सुटका केलेली आहे? सोमालियाच्या किनाऱ्याजवळ उत्तर अरबी समुद्रामधून लुटारूंनी एक जहाज अपहरण केलं होतं. त्या जहाजाची भारतीय नौदलानं सुटका केली आहे. त्या जहाजाचं नाव काय? MV लीला नॉरफोल्क या जहाजाची सुटका केलेली आहे भारतीय नौदलानं. आणि या जहाजामध्ये 15 भारतीय कर्मचारी काम करत होते हे लक्षामध्ये ठेवायचं. आणि कोणी कारवाई केली आहे? कोणत्या युद्धनौकेने? तर भारतीय नौदलाच्या INS चेन्नई ही युद्धनौका आणि P-81 या सागरी गस्त विमानाने ही कारवाई केली आहे. मग आपल्याला 2 प्रकारे लक्षात ठेवावं लागेल की कोणत्या जहाजाची सुटका केली हे MV लीला नॉरफोल्क. त्याच्यानंतर ही जी कारवाई केली गेली या कारवाईमध्ये भारताच्या कोणत्या युद्धनौकेने सहभाग घेतला होता? मग आपल्या लक्षात आलं INS चेन्नई या नौदलाच्या युद्धनौकेने सहभाग घेतला होता. या कारवाईमध्ये भारताच्या कोणत्या सागरी गस्त विमानानं सहभाग घेतला होता? तर या कारवाईमध्ये P-81 या सागरी गस्त विमानाने सहभाग घेतलेला होता. तशा प्रकारे हे लक्षामध्ये ठेवायचं. तर सागरी कमांडोचं एक पथक होतं. त्या पथकानं या जहाजाचा ताबा घेतला. त्या सागरी कमांडोच्या पथकाचं नाव काय आहे पहा? मार्कोस पथक. या पथकानं जहाजाचा ताबा घेतलेला होता. आणि कुठून कुठं चाललं होतं? ब्राझील मधून हे बहारीनकडे चाललेलं जहाज होतं. लक्षात आलं. तशा प्रकारे सोमालियाच्या किनाऱ्याजवळ उत्तर अरबी समुद्रामधून लुटारांनी अपहरण केलेल्या MV लीला नॉरफोल्क या जहाजाची भारतीय नौदलाने सुटका केली आहे. या कारवाईमध्ये भारताची एक युद्धनौका सहभागी होती INS चेन्नई. भारताचं एक सागरी गस्त विमान सहभागी होतं. त्याला P-81 हे सागरी गस्त विमान त्या ठिकाणी सहभागी झालं. आणि ज्या सागरी कमांडोंनी या जहाजाचा ताबा घेतला त्यांच्या पथकाचं नाव आहे मार्कोस पथक. कुठून कुठं निघालं होतं? ब्राझील वरून बहारीनकडे निघालं होतं. पुढे जाऊयात. 5 जानेवारी 2024 रोजी कच्चे तेल शुद्धीकरणाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य आणि क्षमता वाढीचा समावेश यासाठी भारतानं कोणत्या देशाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यास मान्यता दिली आहे? 5 जानेवारी 2024 ला. आता
कशासाठी सामंजस्य करार करायचा ते थोडंसं आपण समजावून घेऊया. सामंजस्य करार करायचा तेल शुद्धीकरणाच्या क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य करायचं आहे. आपण तेल शुद्धीकरणाचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जागतिक स्तरावरती सर्वोच्च स्तरावरती आहोत. मग तेल शुद्धीकरणाच्या क्षेत्रात परस्परांना सहकार्य करायचं आणि क्षमता वाढीचा समावेश यासाठी भारतानं या गयाना या देशाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याला मान्यता दिलेली आहे. लक्षात आलं. आता या सामंजस्य करारामध्ये कशा कशाचा समावेश आहे? गयानामधून कच्च्या तेलाची निर्मिती, गयानाच्या उत्खनन आणि उत्पादन क्षेत्रात भारतीय कंपन्यांचा सहभाग आणि कच्चे तेल शुद्धीकरणाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करायचं आहे. असा सामंजस्य करार गयाना आणि भारतामध्ये झालेला आहे. लक्षात आलं. हे आहे कच्चे तेल शुद्धीकरणाच्या क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्यासाठी भारतानं कोणत्या देशाबरोबर सामंजस्य करारावर स्वाक्षरी केलेली आहे? गयाना या देशाबरोबर केलेली. मग भारत काय करणार आहे तर गयानामधून कच्च्या तेलाची निर्मिती, शिवाय ह्या कच्च्या तेलासाठी जे उत्खनन आणि उत्पादन क्षेत्र आहे त्यात भारतीय कंपन्यांचा सहभाग असणार आहे आणि कच्चे तेल शुद्धीकरणाच्या क्षेत्रात अशा प्रकारे परस्पर सहकार्य राबवलं जाणार आहे. तर अशा प्रकारे गयाना देश हे लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. लाल समुद्रामधील जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागणारा बंडखोर गट कोणता? लाल समुद्रातील जहाजांमधून ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागणारा बंडखोर गट, त्या गटाचं नाव हुती बंडखोर गट. हुती बंडखोर गट. हुती. लक्षात आलं. लाल समुद्रामध्ये जहाजांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्र डागणारा बंडखोर गट. पुढे जाऊयात. पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स PMF या दहशतवादी संघटनेच्या कोणत्या ठिकाणी असलेल्या मुख्यालयावर 4 जानेवारी 2024 रोजी हवाई हल्ला झालाय? बगदाद. पॉप्युलर मोबिलायझेशन फोर्स या दहशतवादी संघटनेच्या बगदाद या ठिकाणी असलेल्या मुख्यालयावर हल्ला झालाय, हवाई हल्ला. पुढे जाऊयात. ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार $100 अब्ज संपत्ती कमावणाऱ्या जगातल्या पहिल्या महिला कोण ठरलेल्या आहेत? फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स. आता हे थोडक्यात प्रश्न उत्तर चालू झाले. एकदम शेवटचा टप्प्याकडे आलोय आपण आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या. तर हे ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या निर्देशांकानुसार $100 अब्ज संपत्ती कमावणाऱ्या जगातल्या पहिल्या महिला कोण ठरल्या? तर फ्रँकोइस बेटेनकोर्ट मेयर्स असे त्यांचं नाव आहे. पुढे पहा. कोणत्या देशातील प्रसिद्ध मार्चेसी अँटिनोरी वाईनला जगातील सर्वात प्रशंसनीय वाईन ब्रँड किताब मिळाला आहे? इटली. इटली देशातील प्रसिद्ध मार्चेसी अँटिनोरी वाईन आहे. या वाईनला जगातील सर्वात प्रशंसनीय वाईन हा किताब मिळालेला आहे. लक्षात आलं. पुढे पहा. कोणत्या देशाच्या संसदेनं 9 जानेवारी 2024 रोजी कुत्र्याच्या मांसाच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी घालणारं विधेयक मंजूर केलं? दक्षिण कोरिया आहे देश. कुत्र्याच्या मांसाच्या उत्पादनावर आणि विक्रीवर बंदी घालणारं विधेयक मंजूर केलं. पुढचा प्रश्न. कोणत्या देशानं युक्रेनवर जागतिक शांतता शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली आहे? कोणत्या देशानं युक्रेनवर जागतिक शांतता शिखर परिषद आयोजित करावी अशी सूचना केली? स्वित्झर्लंड या देशाने. पुढे पाहूयात. अमेरिकेतील कोरड्या प्रदेशात पाण्याच्या तीव्र टंचाईवर उपाय म्हणून कोणत्या प्राचीन प्रणालीचा वापर केला जाणार आहे? आफ्रिकेतील कोरड्या प्रदेशात कानत. आफ्रिकेतील कोरड्या प्रदेशात पाण्याच्या तीव्र टंचाईवर उपाय म्हणून कानत या प्राचीन प्रणालीचा वापर केला जाणार आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी कोणत्या देशाविरुद्ध लढणाऱ्या परदेशी लोकांना युक्रेनियन नागरिकत्व मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो अशा मसुदा कायद्याची घोषणा केली? रशियाविरुद्ध लढणाऱ्या. पुढचा प्रश्न पहा. 12 ते 26 जानेवारी 2024 दरम्यान 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले डेनिस फ्रान्सिस
कोणत्या संस्थेच्या 78व्या सत्राचे अध्यक्ष आहेत? कोणत्या संस्थेच्या 78व्या सत्राचे? संयुक्त राष्ट्र महासभा या संस्थेच्या 78व्या सत्राचे अध्यक्ष आहेत. हे 5 दिवसांच्या भारत दौऱ्यावरती आलेले होते. त्यांचं नाव डेनिस फ्रान्सिस. पुढे जाऊयात. भारतानं कोणत्या देशाला चाबहार बंदरातून टोळांच्या संकटासाठी लढण्यासाठी वापरण्यात येणार मेलाथिऑन कीटकनाशक पुरवलंय? कोणत्या देशाला? चाबहार बंदरामधून, म्हणजे चाबहार बंदरामधून ते कीटकनाशक पाठवले अफगाणिस्तानला. कशासाठी पाठवलंय? टोळ जे असतात त्यांच्या संकटाशी लढण्यासाठी. कोणतं कीटकनाशक पुरवलंय? मेलाथिऑन नावाचं कीटकनाशक पुरवलंय. हे टोळ तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलेही असेल. तशा प्रकारे चाबहार बंदरामधून भारताने हे अफगाणिस्तानला पुरवलंय. कशासाठी? आपण म्हटलं टोळांच्या संकटाशी लढण्यासाठी. कोणतं औषध? मेलाथिऑन औषध अफगाणिस्तानला पाठवलं. पुढचा प्रश्न पहा. अमेरिकेमधील कॅलिफोर्नियामध्ये सिलिकॉन व्हॅलीमधील 2 सरकारी शाळा त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात कोणती भाषा जागतिक भाषा म्हणून प्रथमच सादर करणार आहेत? हिंदी भाषा ही जागतिक भाषा. अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये सिलिकॉन व्हॅलीमधील 2 सरकारी शाळा त्यांच्या शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा जागतिक भाषा म्हणून प्रथमच सादर करणार आहेत. पुढचा प्रश्न पहा. सौदी अरेबिया कोणत्या शहरात आपलं पहिलं अल्कोहोल स्टोअर उघडणार आहे? रियाद या शहरामध्ये सौदी अरेबिया आपलं पहिलं अल्कोहोल स्टोअर उघडणार आहे. लक्षात आलं? पुढचा प्रश्न. येमेनच्या हौती बंडखोरांनी एडनच्या आखातात गस्त घालणाऱ्या अमेरिकेच्या कोणत्या युद्धनौकेवर 26 जानेवारी 2024 रोजी क्षेपणास्त्र डागलेला होता? कोणत्या? USS कार्नी. USS कार्नी. येमेनच्या हौती बंडखोरांनी एडनच्या आखातात गस्त घालणाऱ्या अमेरिकेच्या USS कार्नी युद्धनौकेवर 26 जानेवारी 2024 रोजी क्षेपणास्त्र डागलाय. याच्यानंतर पुढं याच्याविषयी आपण माहिती मागे पाहिली. 1 जानेवारी 2024 पासून कोणता देश डिजिटल सेंजन व्हिसा जारी करण्यास सुरू करून डिजिटल व्हिसा देणारा पहिला युरोपियन युनियन देश बनलाय? फ्रान्स हा देश बनलाय. याच्या अगोदर याच्यावर आपण चर्चा पण केलेली आहे. तर डिजिटल व्हिसा देणारा पहिला युरोपियन देश फ्रान्स, हे लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. श्रीलंकेनं 3 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केलेली? हे पण आपण पाहिलं. FTA फ्री ट्रेड अग्रीमेंट वरती स्वाक्षरी केलेली आहे. मुक्त व्यापार करार. श्रीलंकेनं 3 फेब्रुवारी 2024 रोजी कोणत्या देशासोबत मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी केली? थायलंड या देशासोबत. त्यानंतर पहा. कोणत्या देशातील भारतीय वंशाचे बॅरिस्टर वरुण घोष हे भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे पहिले खासदार ठरले? ऑस्ट्रेलिया या देशातील. ऑस्ट्रेलिया या देशामधील भारतीय वंशाचे बॅरिस्टर वरुण घोष हे भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे पहिले खासदार ठरलेले आहे. पुढे जाऊयात. जेम्स मारापे 8 फेब्रुवारी 2024 रोजी ऑस्ट्रेलियाच्या संसदेला संबोधित करणारे पहिले पॅसिफिक नेते बनले आहेत. त्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? पापुआ न्यू गिनी या देशाच्या त्या पंतप्रधान आहेत. जेम्स मारापे यांनी काय केलं? 8 फेब्रुवारी 2024 ला ऑस्ट्रेलियाच्या संसदेला संबोधित केलं आणि यामुळं ते पहिले पॅसिफिक नेते बनलेत. त्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत? पापुआ न्यू गिनी या देशाच्या पंतप्रधान आहेत. याच्यानंतर पहा. कोणत्या संघटनेनं केरळ राज्य सरकारच्या सेफ सिटी प्रकल्पाला आणि जेंडर डेटा हबला सहाय्य देण्यासाठी भागीदारी केली? UN वुमन या संघटनेनं. UN वुमन संघटनेनं काय केले पहा. कोणत्या राज्य सरकारच्या? केरळ राज्य सरकारच्या कोणत्या प्रकल्पाला? सेफ सिटी प्रकल्पाला आणि जेंडर डेटा हबला सहाय्य देण्यासाठी भागीदारी केलेली आहे. या UN वुमन संघटनेनं भागीदारी केली. आता आणखी 2 गोष्टी लक्षात ठेवा. सेफ सिटी प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जातो? केरळमध्ये उभारला जातोय, हे पण लक्षात ठेवा. आणि जेंडर डेटा हब हे कोणत्या ठिकाणी?
तर हे पण आपल्याला लक्षात घेता येईल केरळ. अशा प्रकारे केरळ राज्य सरकारच्या सेफ सिटी प्रकल्पाला आणि जेंडर डेटा हबला सहाय्य देण्यासाठी भागीदारी करणारी संघटना कोणती? UN वुमन संघटना आहे, लक्षात ठेवा. पुढे जाऊयात. युनेस्कोने कोणाची सर्वांसाठी शिक्षणासाठी सदस्य दूत म्हणून नियुक्ती केली? सर्वांसाठी शिक्षणासाठी युनेस्कोने कोणाची सर्वांसाठी शिक्षणासाठी सदिच्छा दूत म्हणून नियुक्ती केलेली आहे? ब्राझीलचा एक फुटबॉलपटू आहे, त्यांचं नाव आहे व्हिनिसियस ज्युनियर, यांची नियुक्ती केली. महत्वाचा, युनेस्कोनं कोणाची नेमणूक केली? कशासाठी? सर्वांच्या शिक्षणासाठी सदिच्छा दूत म्हणून नेमणूक केली. आपण म्हटलं ब्राझीलचा फुटबॉलपटू आहे व्हिनिसियस ज्युनियर. त्यानंतर पुढचा प्रश्न पहा. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये कोणत्या देशाच्या इस्रायल व्याप्त भूभागाबाबतच्या ऐतिहासिक खटल्याला 19 फेब्रुवारी 2024 रोजी सुरुवात झालेली आहे? पॅलेस्टाईन. संयुक्त राष्ट्रांच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये पॅलेस्टाईन देशाच्या इस्रायल व्याप्त भूभागाबाबतच्या ऐतिहासिक खटल्याला सुरुवात झाली 2024 मध्ये. 15 फेब्रुवारी 2024 रोजी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे कोणते जगातील पहिले ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स राष्ट्र बनलेले आहे? ग्रीस. 15 फेब्रुवारी 2024 रोजी समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देणारे जगातले पहिले ख्रिश्चन ऑर्थोडॉक्स राष्ट्र कोणता देश बनलेला आहे? ग्रीस देश बनलेला आहे. पुढे पहा. कोणत्या देशाच्या संसदेनं 28 फेब्रुवारी 2024 रोजी वादग्रस्त LGBTQ विरोधी विधेयक मंजूर केलं? हे सगळ्यात महत्वाचं केलंय घाना या देशाने. LGBTQ म्हणजे लेस्बियन किंवा गे असं आपण जे म्हणतो ते आहेत. हे T म्हणजे ट्रान्सजेंडर. अशा प्रकारे हे यांच्या विरोधी विधेयक मंजूर केलं. ते खरं तर सगळ्याच देशांमध्ये व्हायला पाहिजे, तर घाना या देशानं ते केलंय, हे लक्षात ठेवा. आणि आजचा आपला अजून काही प्रश्न आहेत. कोणत्या देशानं, हे पहा, DJZAIR या आफ्रिकेतील सर्वात मोठ्या आणि जगातील तिसऱ्या सर्वात मोठ्या मशिदीचं उद्घाटन केलं आहे? ही जगातील सर्वात मोठी मशीद आहे. अल्जेरिया देशानं उद्घाटन केलं आहे. त्याच्यानंतर पहा. युक्रेन युद्धावर टीका केल्यामुळे कोणाला मॉस्को येथील न्यायालयानं 27 फेब्रुवारी 2024 रोजी 2.5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली? हे महत्वाचं नाही, हे करू नका. ओलेग ऑर्लोव्ह असं त्यांचं नाव आहे. त्याच्यानंतर कोणतं विद्यापीठ महाराष्ट्र सरकारला कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम प्रज्ञेचं म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करण्यासाठी मदत करत आहे? कोणतं विद्यापीठ महाराष्ट्र सरकारला कृषी, शिक्षण, आरोग्य अशा विविध क्षेत्रांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यासाठी मदत करत आहे? बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटी. हे मात्र लक्षात ठेवा. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. कोणत्या देशाच्या संसदेनं ऑनलाईन सुरक्षा विधेयक मंजूर केलं? कोणत्या देशाच्या संसदेनं ऑनलाईन सुरक्षा विधेयक मंजूर केलंय? श्रीलंका या देशाच्या संसदेनं ऑनलाईन सुरक्षा विधेयक मंजूर केलेलं आहे. तशा प्रकारे आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आपण अभ्यास केला. शेवटच्या टप्प्यामध्ये काही प्रश्न आपण अभ्यासले. हे प्रश्न करताना स्क्रिप्ट तुमच्या समोर पाहिजे, PDF तुमच्या समोर पाहिजे, त्याची प्रिंट पाहिजे आणि व्यवस्थित माहिती घेऊन रिव्हिजन केली की ते तुमचं तोंडपाठ होईल. तर या ठिकाणी आंतरराष्ट्रीय घडामोडींचा हा टप्पा आपला संपला. यानंतर आपण नवीन घडामोडींचं पुढच्या भागामध्ये भेटतं. तर या ठिकाणी आपण थांबतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला तुमच्या अभ्यासासाठी मनापासून शुभेच्छा.